हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर तुम्हाला समजलंच असेल की मी आज आलेली आहे माझ्या बहिणीच्या घरी, म्हणजेच साक्षीकडे. तर साक्षीचं आज वैभवलक्ष्मी व्रत होतं. तर आज पहिलाच दिवस आहे तिचा व्रताचा. तर तिची मस्त संध्याकाळी अशी छानशी पूजा करून झालेली आहे. सुंदरशी अशी पूजा मांडली आहे बघा तिने वैभवलक्ष्मी व्रताची. तर मी जशी ज्या प्रकारे पूजा करते तसंच ती माझ्याकडून शिकलेली आहे आणि तीसुद्धा आता करते. म्हणजे बरेच वर्ष झाली ती ही पूजा करत असते. तर मला आज मिळाली ही पूजा, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. तर आता पूजा झालेली आहे, त्यामुळे आम्ही जाणार आहोत बाहेर. कुठे ते तुम्हाला लवकरच समजेल. हे कशासाठी लाईटिंग? ईद मस्जिद आहे ना. आणि आता आम्ही दोघी, साक्षी आणि मी, कुठे आलेलो आहोत तर ते तुम्हाला दाखवते. आम्ही आलेलो आहोत खमंगवर. तर आज वेळात वेळ काढून मी खमंगचं काम कसं चालू आहे ते बघण्यासाठी आलेली आहे. तर बरेच दिवसांनंतर आली आहे, कारण का ओपनिंगला मी आली होती, म्हणजे ओपनिंगच्या आदल्या दिवशी. तर ते 2 व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत, ते तुम्ही बघितले नसतील तर नक्की चेकआउट करा. खमंगच्या ओपनिंगचा व्हिडिओ आहे आणि आधीच्या प्रिपरेशनचा पण व्हिडिओ केलेला आहे. तर नुकतीच सुरुवात झालेली आहे आमच्या खमंगला, त्यामुळे मी आता आमच्या खमंगमध्ये काय काय मेनू मिळतो तो मी आज दाखवण्याचा प्रयत्न करीन. हळूहळू हा मेनू चेंज होईल, म्हणजे अजून वाढ होईल ह्याच्यामध्ये. आत्ता सध्या सुरुवात आहे म्हटल्याप्रमाणे, हळूहळू काम पुढे चाललेलं आहे. आणि खमंगमध्ये ह्या दोघी जणी शेफ बसलेले आहेत. चप्पल कुठे काढता ग? ओके, हां हां. चला आता आम्ही खमंगवर आलेलो आहे. बघूया काय मदत जशी जमेल तशी करू काहीतरी. मटार सोलणं चालू आहे. चला आता मी पण थोडी हेल्प करते मटार सोलायला. चेंज झालं आहे, पहिल्याची अरेंजमेंट आताची अरेंजमेंट जरा चेंज झालेली आहे. काम वाढलेलं आहे, भरपूर काम झालेलं आहे, त्यामुळे मग हा थोडाफार पसारा तर होणारच. झोप कमी झालेली आहे. झोप कमी झाली ना, भरपूर कमी ना. बाकी आज आपल्याला मेनू वगैरे सांगायचं आहे त्याच्यामध्ये, काय काय मेनू आहे आपल्याकडे ते सगळं. आणि शोकेस इथे अलग आहे. हो ना, जरा पसारा झाला आहे, पण ठीक आहे, होईल. आता जरा रात्रीचा टाईम आहे, त्यामुळे रश टाईम आहे बरोबर ना. भरपूर कस्टमर्स वगैरे ऑलरेडी येऊन गेलेत आणि ऑर्डर वगैरे आहे का काय? नाही आता येतील. त्यामुळे आता हे सगळं जेवण बनवलेलं आहे ना, त्याचा पसारा झालेला आहे हा सगळं. आज काय बनवलं आहे? म्हणजे आज काय? आज सोयाबीन मसाला बनवलाय, पनीर भुर्जी, अवंतिका स्पेशल पनीर भुर्जी. तारीफ आली आहे, तारीफ. मला टिफिन खूप आवडला, 4 वेळा बोलली ती. अरे वा, 4 वेळा. म्हणजे चांगलंच आहे. पण आवडते. शेवयांची खीर आज केलेली का? हा, टिफिन मध्ये देतो आम्ही. म्हणजे टिफिन सुद्धा सुरू केलेले आहेत, टिफिन सुद्धा जातात सकाळच्या टायमाला ऑफिसेसला वगैरे. चला मस्त चाललंय म्हणजे यांचं. आता हळूहळू मी दाखवेनच अजून काय 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 बनवलं आहे. आजचा मेनू तुम्हाला दाखवेन. चालेल. आता सध्या तरी मी जरा यांना मटार सोलायला मदत करते. तर आमचे मटार सोलून झालेत, आता भरपूरसे मटार सोडले. आणि आता मी खमंग स्पेशल चहा पिते. आता या टायमाला चहा पितो आहे आम्ही, कारण का साईड बाय साईड आमची कामं पण चालू आहेत ना. ॲक्च्युली बाहेर जायचं होतं, पण आता जायला नाही मिळणार आहे. उद्या जाऊ बहुतेक. तर उद्या बाहेर जायचं आहे आम्हाला, कामं थोडी, बाहेर जावं लागणार आहे. काय 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 तयारी चालू आहे, ऑर्डर चालू आहे. आणि मी चहा पिते. एकदम टेस्टी चहा, खूप छान आहे. तर खमंग स्पेशल अद्रक इलायची चहा आहे हा, आणि तोही गुळाचा. सर्व तर ऑर्डर आलेली आहे, त्यामुळे
पोळ्या बनवत आहेत. इथे भाकरीसाठी उकड काढणं चालू आहे. भाकरीसुद्धा बनवायच्या आहेत. इथे भाजी वगैरे आहे. ही सोयाबीनची भाजी आहे. आणि आता अवंतिका काय भुर्जी बनवते, पनीरची भुर्जी बनवते. ओके. तर पॅनमध्ये एक प्लेटचंच बनवते. तर जेवढी ऑर्डर येते ना तेवढंच बनवतात. हे काय मिसळ. अच्छा, मिसळ हे आता एवढंच उरलंय कारण का सकाळपासून सेल झालेला आहे मिसळचा. आणि आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत. 9 सव्वा 9 9:30 झालेले. ओके, 9:30 झालेले आहेत. त्यामुळे एवढं उरलेलं आहे. आणि आता ऑर्डर आलेली आहे त्यामुळे ऑर्डरचं जेवण बनवणं चालू आहे. तर पोळी आणि भाजी बनवत आहेत. ॲक्च्युली पनीर भुर्जी बनवत आहेत. तर असं ऑर्डर आल्यानंतर गरम गरम आमच्याकडे करून दिलं जातं. तर ही आमची खासियत आहे. तर ॲक्च्युली ना ओट्याचं जरा काम चालू आहे. तो ओट्याचा जरा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे सगळं खालीच जमिनीवर बनवायला लागतं आहे. आणि ही बघा आमची भुर्जी अशी तयार झालेली आहे. तर आज झालेलं आहे. आता दुकान क्लोज करतोय. साफसफाई चालू आहे. सगळी क्लिनिंग चालू आहे. चला बाय भक्ती. बाय. चला आता आम्ही निघतोय, साक्षी आणि मी घरी. आता उद्या परत येऊ सकाळी इथे आणि मग बघूया यांच्याकडे नाश्त्याला काय मिळतं आहे ते. चला आता मी निघते आणि उद्या परत आहे दिवस दुसरा. आणि मी परत आलेली आहे खमंगमध्ये. आणि इथे बघा सकाळ सकाळचा नाश्ता मिसळ रेडी आहे. आणि काय काय बनवलं आहे? पोहा, उपमा आहे. आपलं जेवण पण रेडी आहे. जेवण पण रेडी. जेवणची ऑर्डर एक मला पोचवायची आहे रॅपिडो. हो का? अच्छा. डिलिव्हर करायची आहे. बाहेर कस्टमर्स बसलेले आहेत, त्यांना सर्व करते साक्षी. मिसळ पावची ऑर्डर आलेली आहे. आणि हा माझा छोटा चहा. मला आल्याला चहा दिला आहे. मी जरा लेटच झालं मला यायला कारण का आम्ही रात्री लेट गेलो ना इथून. तर मग लेट उठायला झालं आणि मग सगळं आवरूनच साक्षी म्हणाली की लेटच ये म्हणून. मग आता आली आहे. चला आता ऑर्डर चालली आहे. मी पण काहीतरी नाश्ता वगैरे करेन इकडे. नाश्ता म्हणजे आता ते जेवणच होईल, ब्रंच होईल माझं. बघूया काय काय केलं आहे ते. इथे बटाटे उकडलेले आहेत. काय काय करणं बाकी आहे त्यांचं. बाकी तर मला वाटतं इथे पोहे वगैरे बनवून झालेत त्यांचे. आता ते कॅसरोलमध्ये भरून ठेवले असतील. हे असे भाजी वगैरे हां. काय कांदा मिरची वगैरे असं चिरून ठेवलेलं आहे. काहीतरी बनवायचं आहे आता. मला वाटतं बटाट्याची भाजी बनवणार का आता. गरम गरम चपात्या रेडी आहेत. वा. असं सगळं जेवढं रेडी होईल तेवढं सगळं इथे आणून बनवून ठेवतात. इथे गॅस आहे आमचं आणि इथे रेडी. आणि बाहेर कस्टमर्स. आत्ताच साबुदाणे वडेसुद्धा बनवले. थोडंसं राहिले. एक कस्टमर होते त्यांना साबुदाणे वडे बनवून दिले आणि आता हे थोडंसं राहिले. आणि आता इकडे बनवत आहेत उपमा. उपम्याची तयारी चालू आहे. तर असं दिवसभर काय ना काय चालूच असतं. रोज वेगवेगळा मेनू असतो ह्यांचा. आणि आता संध्याकाळला काहीतरी वेगळं असेल ना. संध्याकाळी वेगळं आहे. संध्याकाळी वेगळं काय असेल? संध्याकाळी आज साबुदाणे वडे आहेत. साबुदाणे वडे. परत हां साबुदाणा खिचडी आहे. परत कटलेट पण आहेत ना मला वाटतं. वडापाव आहे. हां असं सगळं असणार आहे. आणि चहा वगैरे असतोच. आणि शिवाय जेवण सुद्धा असतं. तर इथे हे ना असं बनवून ठेवत नाहीत खूप जास्त. सगळी तयारी असते. जसे कस्टमर येतील तसं गरम गरम वडे वगैरे किंवा साबुदाणा वडा म्हणा, उपमा पण गरम गरम बनवूनच देतात. असं बनवून ठेवत नाही. प्रीमिक्स बनवून ठेवलेलं असतं त्याचं. आणि कस्टमर आल्यानंतर सगळं कांदा वगैरे सगळं घालून व्यवस्थित प्रॉपर कढईमध्ये मग बनवून देतात. तर असं सगळं गरम गरम बनवून देतात कस्टमर्सला. त्यामुळे थोडासा वेटिंग पिरियड असतो. 5-10 मिनटं थांबावं लागतं कस्टमर्सला. पण छान गरम गरम खायला मिळतं. तर आता उपम्यासाठी जेवढे जिन्नस लागतात ना तेवढे तेलामध्ये छान अगदी खमंग परतून घेतलेले आहेत. तर असं हे ना उपम्याचं प्रीमिक्स बनवून ठेवत आहेत. आणि हे प्रीमिक्स त्यांना मस्त 2-3 दिवस तरी चालतं.
आणि आता हे चाललं आहे उपम्यामध्ये साजूक तूप. साजूक तूप घातलं आहे बघा. असं मस्त साजूक तुपामध्ये भाजतात. म्हणजे आधी पहिले तेलसुद्धा घातलं आहे. तेलामध्ये चांगला भाजून घेतलं आहे आणि आता साजूक तूप. माझी संध्याकाळची ऑर्डर आहे. मला कटलेट हवा आहे. अच्छा बघती कटलेट आवडून आणि माझा नवरा पण येणार आहे, त्याला पण लागेल 1 प्लेट. म्हणजे 2 प्लेटची ऑर्डर माझ्याकडून तर आहे. 4 कटलेट 4 कटलेट येस. तो पण नाश्ता करेल. हां चल, आता आम्ही जातोय मीरा रोडला. मसाले वगैरे बघणार आहे आणि बघू. तर भक्ती आणि मी चाललो आहे आता मीरा रोडला. मीरा रोडला म्हणजे मीरा रोड स्टेशन मार्केटमध्ये. आता आम्ही मीरा रोडला मसाल्यांच्या दुकानात आलो आहे. मसाले घेतो आहे. मसाले बघू शकता, एकदम व्हरायटी ऑफ मसाले. तर हे ना होलसेल मसाल्यांचं दुकान आहे. तर ह्या दुकानात ह्या आधीसुद्धा मी भरपूर वेळा येऊन मसाले वगैरे घेऊन जाते. आतासुद्धा मी तेच घ्यायला आली आहे. ह्यांनासुद्धा दुकानासाठी बरंच काय काय हवं होतं. तर भक्तीने ती लिस्ट बनवून आणली आहे. ते सगळं भक्ती घेते आणि मी सुद्धा मला घरी आणण्यासाठी मसाले घेते. लक्षात पण आला. आता आम्ही हे सगळे मसाले वगैरे घेऊन दुकानात जाणार, काहीतरी खाऊ वगैरे आणि मग घरी जायला निघू. हॉटेल एक किलो सगळं आमचं सामान. चला. आणि आता अवंतिकाने आमच्यासाठी नाश्ता बनवलेला आहे. गरम गरम कटलेट्स. गरम गरम कटलेट्स बनवलेले आहेत हे बघा. मला जरा छान सुंदर. येस येस, जागा कमी पडते आम्हाला. आता मस्त सर्व केलं आहे आम्हाला. आणि गरमागरम संध्याकाळचे आता कटलेट खाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग जेवणार सुद्धा इथेच जेवणार. आणि मग तुम्हाला मी शॉपिंग पण दाखवते, काय काय केलं आहे ते. केसांचा अवतार झालेला आहे मला ॲज युज्युअल. छान मस्त झालेलं एकदम ना. 1 नंबर पण असतात कटलेट वगैरे. खूप सुंदर. साबुदाणा वडा होता सकाळी, तो मी टेस्ट नाही केला पण बघूनच कळलं खूप छान होता म्हणून. मिसळ तर A1 क्लास, खूप सुंदर होती मिसळ. मी आल्या आल्या खाल्ली. आणि आता जेवण पण जाणार आहोत. चपाती भाजी आणि स्वीट डिश काय आहे आज म्हणालीस? तांदळाची खीर. तांदळाची खीर. तर तांदळाची खीर आहे. तर स्वीट डिश पण खाणार आम्ही आणि मग आम्ही निघू. चला, तर मी थोड्या वेळाने तुम्हाला माझं शॉपिंग पण दाखवेन, जेवण पण दाखवेन आणि मी मसाले घेतले तिथे मीरा रोड स्टेशनवरून, ते सुद्धा दाखवेन काय काय घेतले ते. तर आता आम्ही नाश्ता करून घेतो. आणि आता आम्ही बसलो आहे जेवायला. जेवणात आहे मस्त मटर पनीर, बटाट्याची भाजी, कांदा, चपाती. तर आम्हाला एवढंच असं जेवण हवं होतं ते आम्ही जेवतो. मस्त आहे ना, एकदम टेस्टी आहे ना जेवण. भाजी खूपच टेस्टी झाली आहे. मस्त आहे, सगळं छान. चपात्या एकदम पातळ आणि भाजीसुद्धा सुंदर टेस्टी. तर संध्याकाळी ना आम्हाला थोडासा टाईम मिळाला, तर त्या वेळामध्ये ना आम्ही भक्ती आणि मी थोडंसं शॉपिंगला गेलेलो. म्हणजे ड्रेसेसचं शॉपिंग. मला 1-2 टॉप घ्यायचे होते म्हणून आम्ही इथे जवळच असलेल्या फॅशन फॅक्टरी मॉलमध्ये गेलेलो. तर ते मी शूट नाही केलं, तर तिथून काय काय शॉप केलं ते मी आता हे भक्तीचे कपडे दाखवते. आणि हे तर भक्ती आणि मी दोघींनी पिंकी पिंकी पॉंकी सेम घेतलेले आहेत 2 ड्रेस. असं मस्त पॅटर्न आहे त्याचं आणि छान आहे, एकदम सॉफ्ट कपडे आहेत. त्यामुळे आम्हाला दोघींनाही आवडला, दोघींनी घेतला. आणि कधीतरी दोघी एकदम घालूया, हो की नाही बघती? हो दोघी एकदम घालणार. असा छान दोघींना आवडला. दोघींनी सेम, मी पण सेम असंच घेतलेला आहे. आणि सगळे पिंक घेतले आहेत भक्तीने. तुझा व्हॅलेंटाईन डे आत्ता साजरा होतो. हा पण एक घेतला आहे भक्तीने. हा पण छान आहे. त्या एम्ब्रॉयडरी खूप आवडलं ना म्हणून मग हा घेतला. एम्ब्रॉयडरी मस्त आहे ना आणि कपडा मेन म्हणजे खूप छान आहे. कुठून घेतलं ते पण दाखवते. आमच्या या हॉटेलच्या अगदी जवळच फॅक्टरी आउटलेट आहे एक, तिथून घेतलेले आहेत आम्ही. आणि तेही खूप ऑफर प्राईसमध्ये, स्वस्तामध्ये मिळालेत आम्हाला.
हा बघा, हा पण एक पिंकच घेतलाय तिने. म्हणजे पिंकमध्ये सगळी व्हरायटी घेतलेली आहे. पण कपडा म्हणाल तर खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे कपडा. त्यामुळे आवडले कसे घेतले. आणि हा एक पिंकमध्येच फ्रॉक घेतलेला आहे. तो पॅटर्न्स आवडले म्हणून घेतले. तर हा असा फ्रॉक घेतलेला आहे, फुल असं फ्लोरले. तर ही सगळी भक्तीची शॉपिंग आहे, माझी नाही. मी फक्त 2 टॉप घेतले, हा भक्तीने घेतला आहे. मस्त फ्रॉक आहे एकदम, खूप छान आहे. आवडला म्हणून हा सुद्धा घेतला. तसं छान आहे, सुंदर आहे बघा. हा घेतला. असं सगळं हे पिंक ड्रेसेसचं कलेक्शन आहे बघा. ते असं सगळं पिंक ड्रेसेसचं कलेक्शन आहे बघा. हे सगळे झाले भक्तीचे ड्रेसेस. आणि आता माझी दाखवते. हा एक ब्लू मी घेतला आहे, कपडा छान आहे म्हणून हा घेतला. हा एक ब्लू कलरचा घेतला मी. ते वर्क वगैरे आणि कपडा खूप सूदिंग आहे म्हणून मग हे घेतले. हा आणि हा सेम भक्तीसारखा मी घेतला आहे. हा आपल्या दोघींचा सेम, मी पण सेम घेतला आहे आणि भक्तीने पण सेम घेतला. छानसं पॅटर्न आहे आणि कपडा म्हणजे आता उन्हाळ्यात वापरण्यासारखे अगदी मस्त हलके फुलके आणि एकदम सॉफ्ट कॉटनमध्ये हे कपडे आहेत, खूप छान आहे. असे दोन टॉप मी घेतलेत आणि 4 भक्तीने घेतले. साक्षीच येतं सारखं दोनामध्ये. चला, मग आमचं आता शॉपिंग पण दाखवलं आणि मी घरात वापरायला मसाले वगैरे घेतलेले आहेत. ते आता पॅक करून ठेवले आहेत, आता काही दाखवत नाही. पण रेग्युलर मसाले घेतलेले आहेत. कांदा लसूण मसाला घेतला आहे, परत बेडगी मिरची मसाला घेतलेला आहे आणि एक आगरी मसाला घेतला आहे. जरा वेगळं काहीतरी स्वयंपाकात व्हावं ना म्हणून ते घेतलेलं आहे. तर आता माझा ब्लॉग मी इथेच थांबवते, कारण का आता आम्ही निघालो घरी. तर तो तुम्हाला शॉपिंगसुद्धा दाखवलं आमचं आणि आमच्या हॉटेलमध्ये काय काय बनतं ते पण दाखवलं. आणि खूप छान जेवण आहे. तुम्हीसुद्धा मीरा रोड साईडला आलात तर काशीगाव मेट्रो स्टेशन झालेलं आहे जवळच. तर तिकडे आमचं हे खमंग हॉटेल आहे, तर तिकडे नक्की या. प्लेझंट पार्क, प्लेझंट पार्कमध्ये अगदी मेट्रो स्टेशनच्या जवळच आहे. तिथे आमचं हे खमंग झालेलं आहे. तर या दोघी असणारच आहेत तिकडे, तर यांना बघून ठेवा. तुमचं स्वागत करायला आम्ही आहोत. येस, आणि तुम्हाला खूप छान छान खाऊ घालतील, अगदी गरमागरम करून. जसं तुमची ऑर्डर येणार ना तसं गरमागरम तुम्हाला खाऊ. सगळं फ्रेश आणि हायजेनिक. फ्रेश आणि हायजिनिक. आणि मेनू रोज वेगळा वेगळा असतो. तुम्ही काय जे बोलाल ते तुम्हाला गरम गरम बनवून पटकन मिळणार. तर थँक्यू सो मच. बहिणींसाठी ओके नाही काही पण. बाय बाय. चला, तर माझ्याकडून पण बाय. आता मी माझा ब्लॉग इथेच थांबवते. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.